नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 12,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिलं जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 400 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2025 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे बँक ऑफ इंडिया मार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेला आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 1 मार्च 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 15 मार्च 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात। तर या ठिकाणी सगळ्यात पहिले ज्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत कॅटेगरीनुसार वॅकन्सीज आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत। ऑल इंडिया वाईज स्टेट वाईज वॅकन्सीज देखील आपल्याला या ठिकाणी आहेत। तर आपण या ठिकाणी महाराष्ट्राच्या वॅकन्सीज या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी मुंबई नॉर्थसाठी या ठिकाणी एकूण 8 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। नागपूरसाठी या ठिकाणी 11 वॅकन्सीज आहेत। नवी मुंबईसाठी 5 वॅकन्सी आहेत। पुण्यासाठी 16, रायगडसाठी 4, रत्नागिरीसाठी 8 वॅकन्सी आहेत। सोलापूरसाठी 10 वॅकन्सी आहेत। विदर्भासाठी 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। एकूण या ठिकाणी ऑल इंडियासाठी 400 वॅकन्सीज जे आहेत या ठिकाणी निघालेले आहेत। वय जे आहे तुमचं 1/1/2025 ला या ठिकाणी काउंट केलं जाईल। मिनिमम वय मर्यादा 20 वर्ष आणि मॅक्झिमम वय मर्यादा 28 वर्षाची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन डिग्री असणं आवश्यक आहे। कुठल्याही डिसिप्लिनने ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। रिझर्व्ह कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी वयामध्ये सवलत या ठिकाणी असेल। SC/ST साठी 5 वर्ष, OBC साठी या ठिकाणी 3 वर्ष, PWD कॅन्डिडेटसाठी 10 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी वयामध्ये देण्यात येणार आहे। सिलेक्शन जे आहे तुमचं या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट आणि लोकल लँग्वेज टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। ऑनलाईन एक्झामसाठीचा सिलेबस जो आहे आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। स्क्रीनवरती आपण या ठिकाणी बघू शकता। 100 मार्काची ऑनलाईन एक्झाम तुमच्या ठिकाणी होणार आहे। 100 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील। त्यामध्ये जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटिव्ह आणि रिझनिंग ॲप्टिट्यूड, कॉम्प्युटर नॉलेज संदर्भातील प्रश्न तुम्हाला या ठिकाणी 25-25 मार्काचे या ठिकाणी सर्व असणार आहेत। 4 कॅटेगरीमध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जातील। तर ही जी वॅकन्सी आहे या ठिकाणी अप्रेंटिस बेसिसवरती असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी स्टिपेंड मिळणार आहे। एकूण 12,000 रुपये स्टिपेंड तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। 1 वर्षासाठीची अप्रेंटिस ट्रेनिंग तुमचा या ठिकाणी असणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे। त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी PWD कॅन्डिडेटसाठी 400 रुपये प्लस GST असेल। SC/ST आणि महिला कॅन्डिडेटसाठी 600 रुपये प्लस GST या ठिकाणी असेल आणि इतर कॅन्डिडेटसाठी 800 रुपये प्लस GST फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी भरावं लागणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।